अन्ना अपन बोल रहे थे कि 4-5 घंटा लगेगा, लेकिन बस आधे घंटे में, आधे 45 मिनट में अपना भगवान का बुलावा है तो आपको को 4 घंटे नहीं 1 घंटे में दर्शन मिल जय शिवराय मित्रांनो, काल आम्ही रात्री बसलेलो 8:30च्या ट्रेनला कल्याणपासून आणि आता आम्ही बुऱ्हाणपूरला उतरलोय. रात्रीचे 3 वाजलेत. 4 वाजलेत अन्ना. ठीक आहे, 4 वाजलेत. चला मग आता बघू आता पुढची आपली जर्नी कशी असेल ते. यानंतर मग आम्ही एक गाडी बुक केलेली आहे. त्या गाडी थ्रू आता आपण कुठे चाललोय? ओंकारेश्वर. आमच्या या ट्रिपचे अध्यक्ष आहेत ते म्हणजे महेश डाके सर. महेश सर, आता आपल्या पुढं कसं काय पुढचा प्लॅनिंग? कोणती गाडी बुक केली तुम्ही? क्रुझर बुक केले. ठीक आहे. आणि ती आपल्याला कुठे सोडेल? आता डायरेक्ट आपल्याला ओंकारेश्वर. ठीक आहे, चालेल. अक्षय काय म्हणतोस? अरे हेच गाव आमच्या राजाला लुटलं होतं. बुऱ्हाणपूर. अण्णा काय मारतांडे? चला आता आम्ही बरमपूरला उतरलेलो आहे. चला तुम्हाला आता आपल्या जी गँग आहे त्याचा एका एकाचं इंट्रोडक्शन करून दाखवतो. पहिले आपले मेन आहेत ते मेंटेनन्स डिपार्टमेंटचे मेन माणूस गणेश महाले, पिलर ऑफ क्रिमांड फार्मा. चला दुसरे आपले 50,000 पगारावाले हे आमच्या गणेश भाऊ यांच्या मुले क्रेमंड मध्ये हवा पाणी बिजली जर काही नाही दिले तर कंपनी चालणारच नाही. आणि हा आमचा जळगावचा आहे ललित. त्यापासून बॉयलर 1 नंबर चालते. हा सर. हा सर. हा सर. हा सर. ललित असं आहे की सरांनी कुठलं काम सांगितलं तर तो काम त्याचा सरांचा प्रश्न पूर्ण होण्याच्या आधीच हा सर करतो सर. हे आमच्या अक्षय कदम. हे जेवढाही आम्ही पॅकिंग करतो यांची गाडी लागल्याशिवाय आमची माल जात जातच नाही. नाही. आणि हे आपले विश्वनाथ शवाने अण्णा, मेंटेनन्स प्लस कार्डिनेटर मशीन ऑपरेटर. आपल्याकडे 12-13च्या पाण्यात परफेक्ट असते. अण्णाला काय बोललो का प्रॉब्लेम झालाय का? अण्णाने 12चा पाना घेतला आणि मशीन पूर्ण खोलली. असं आहे. अन्नाचं एक वाक्य फेमस आहे, चालू चालू में हो जाएगा. रनिंग में हो जाएगा, रनिंग में हो जाएगा. संगम सर, हे आमचे संगम सर सिनियर आहेत, आमच्या माझ्यासोबतच असतात. आणि संगम सर काय तुम्ही तुमचे 2 शब्द तुमच्याबद्दल? बहुत मजा आ रहा है प्रतीक तुम्हारे साथ हाँ, और एंजॉय करेंगे बहुत सारा. लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो उनको बोल. लाइक एंड सब्सक्राइब. आणि हे आमचे अमित सर आहेत RM स्टोअरचे. आम्ही पण उज्जैनला चाललोय, बऱ्हाणपूरला आहेत आता. एन्जॉय करतोय, मजा येते एकदम खूप. जय महाकालेश्वर. जय महाकालेश्वर. आणि आमचे शेवटचे पर्सन आहेत ते म्हणजे आपले घनश्याम बुवा सोनार. आपले नवीनच आता क्रिमंड फार्मामध्ये जॉईन झालेले आहेत. घनश्याम भाऊ, तुमचा काय ते इंट्रोडक्शन द्या तुम्ही आता. मी घनश्याम सोनार, आपल्या क्रेमंट फार्मामध्ये नवीन जॉईन. सगळा मित्र परिवार, पहिलीच ट्रिप आहे आपल्या सर्व मित्रांसोबत. आतापर्यंत तर मजा केली, झोपही झाली. आता जाऊया पुढच्या प्रवासाला. आपले आणि तुम्ही आपले जे बाकीचे पर्सन होते त्यांच्याबद्दल काय बोलाल तुम्ही? त्यांनी आपल्याला सांगितलं चला 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 चला, आणि आता सगळे तिघे गायब झाले. ही मोठी गंमत आहे. ज्यांनी केली ट्रिप अरेंज नेमकी तीच माणसं तीच माणसं नाही आहेत. आणि ज्यांची आपल्याला गॅरंटीच नव्हती ती सगळी आलेली आहेत. हा. आणि चला, असं एक पर्सन तिथं आपल्याला आयत्यावरच फसवलं माहिती ना, ट्रेनच्या ड्रायव्हिंगला. ते मुद्दाम फसवलं. बॉडी पेन होतं, हे होतं, ते होतं, असं काही होत नाही. काय माहिती आता आपण काय सांगणार. असे चला असं शेवटी बघा, देवाकडे जायचंय, त्याचं बोलवणं आल्याशिवाय, योग आल्याशिवाय होत नाही. आता नाही आपलं वाटलं असं का आपली समजायचं, ट्रिप कॅन्सल होईल, आपली ट्रिप कॅन्सल नाही होत. नाही झाली. चला चला, मस्त चहा घेऊन झालेला आहे आमचा, आणि आमची गाडी पण आलेली आहे. मावा जिलेबी दाखवा. मावा जिलेबी कोणची? फेमस मावा जिलेबी. हा, घेतो का आपल्याला? मावा जिलेबी जाताना घेऊ आपण. घेऊ. ठीक आहे. नक्की. मित्रांनो, आम्ही ओंकारेश्वरला पोहोचलेलो आहेत आणि रूमवरती फ्रेश होऊन आता आम्ही दर्शनाला जायची तयारी करतोय. आणि इकडे माझ्यासोबत महेश सर अध्यक्ष हे पण रेडी झालेले आहेत. अध्यक्ष, बाकीची पब्लिक होते का नाही रेडी झाली ना? मग आता काय पुढचं? हो मला अध्यक्ष
आजचा प्लॅनिंग सांगा, आजचा पूर्ण प्लॅनिंग कसा काय तर सांगा. आताचं जे नियोजन आहे, आता आपल्या आंघोळ वगैरे सगळं आटपून आता आपण देवदर्शनाला निघालोय. आता 1-1.5 तासामध्ये आपलं दर्शन होईल ओंकारेश्वरचं दर्शन झाल्यानंतर नाश्ता करूया. नाश्ता केल्यानंतर आपण उज्जैनसाठी रवाना होऊ. उज्जैनसाठी रवाना झाल्यानंतर संध्याकाळी आपण उज्जैनचं दर्शन घेऊया VIP पासने. त्याच्यानंतर परत नाईट आउटला रूम घेऊया आणि नाईट आउट करून तो पूर्ण कॉरिडॉर फिरू आपण. कॉरिडॉर फिरून मग उद्या सकाळी परतीच्या प्रवासाला उद्याचा आपण उद्या विचारतो तुम्हाला, आत्ताचा भाऊ. ठीक आहे. अरे शवाने मामा, अरे विश्वनाथ मामा, चलो. रेडी झालेले दर्शनासाठी. 1 तासात आमचं दर्शन होऊन मग पुढचा 1 प्रवास तासात संध्याकाळी. गर्दी कसली अण्णा? नाही, मंदिर पर्यंत जायपर्यंत हा 3 तास तर कमीत कमी लागेलच दर्शन घेता घेता. बघू. पोरं म्हणतात खायचं लाईनला लागण्याच्या आधी आपण जरा नाश्ता करून घेऊ, पण आपल्याला झालेला आहे खोकला. त्यामुळे मी तर काय खाईत नाही असलं. इकडे बघा महेश सर खातात. खा तुम्ही, खा रट्टा. मी चहा पण घेतो, चहा घेतो. मला नाश्ता येतोय अजून. तुला काय सांगितलंय? मी कचोरी सांगितली आहे. कचोरी येईल काय येईल. अमित सरांचंच बरोबर आहे. अरे इथं सफरचंद खातात. हे काय खातंय? आयला वांती. एवढे मोठे लंबू महेश सर आणि संगम सर एवढ्या पुढं जातात. आम्ही काय करणार? इकडं येऊ माणूस काय करणार? हे येतं पायाचा त्रास याला, कसा काय चालणार? हे नका पलवू पडाचा कुठं. खूप गर्दी आहे रे. येतात बोटीने, पण आम्ही बोटीने आलो नाही, ब्रिजवरून आलो. कारण का बोललो नको टाइमपास, नंतर जाऊ बोटीने आपण. इथे दिलेलं आहे 0 रॅप से 105 मिनिट. म्हणजे आम्ही आलेलो आहे 0 रॅपमधून, म्हणजे 0 लाईनमधून. तर 105 मिनिट 2 तास तरी लागतील आपल्याला. महेश सर बरोबर का? हा. ओ शवाने चाचा, अरे हर हर महादेव. आज देवभक्तीचं सुरू झाली ना तुझी? आज उपवास ना? अन्ना, अपन बोल रहे थे कि 4-5 घंटा लगेगा, लेकिन बस आधे घंटे में, 45 मिनट में. अपना भगवान का बुलावा है तो आपको 4 घंटे नहीं 1 घंटे में दर्शन चला मित्रांनो, आता आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे अण्णा. तर मग आता आपण चाललोय थेट उज्जैनच्या दिशेने. चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. जय महाकाल. जय महाकाल.